नमस्कार. मी शिल्पकार निरंजन मडिलगेकर आणि हे माझे धाकटे बंधू समीर मडिलगेकर. आम्ही या क्षेत्रामध्ये सांगायचं म्हणलं तर या 4थ्या पिढीमध्ये आम्ही कार्यरत आहोत. पहिली पिढी ही आमच्या पंजोबांची होती, जे आमचं कोल्हापूर जिल्ह्यातील मडिलगे हे गाव आहे. तिथं त्यांनी हा व्यवसाय तिथे सुरुवात केला होता. एक संत म्हणून हा सुरू झालेला व्यवसाय आज 4थ्या पिढीपर्यंत येऊन ठेपलेला आहे. आज सुमारे 150 वर्षाची आम्ही त्या वाटचालीस करत आहोत. कोल्हापूरमध्ये त्यांनी देवादिकांच्या मूर्त्या चांदीमध्ये, पितळी अशा अनेक मूर्त्या घडवल्या. नंतर तो वारसा आमच्या आजोबांकडे आला, राजाराम बापू मडिलगेकर. तो वारसा त्यांनी पुढे नेण्याकरता निपाणी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घडवली. त्या दरम्यान आपल्या देशाचे महामानव की आपण ज्यांना आपण महामानव म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ते त्यांच्या सानिध्यात आले. आजोबा आमचे त्यांच्या सानिध्यात आले. तिथून ओळख सुरू झाली आणि मडिलगेकर परिवाराला एक आशीर्वाद लाभला. त्या दरम्यान बाबासाहेबांनी दिल्लीमध्ये असताना आमच्या आजोबांनी त्यांची भेट घेतली आणि एक हट्टाच केला की बाबा बाबासाहेब आम्हाला तुमची एक मूर्ती घडवायची. तर बाबासाहेब म्हणाले, अरे बाबा माझी कशाला घडवता, आपण भगवान गौतम बुद्धाची घडावी. तर आमच्या आजोबांचा हट्टाच होता, नाही बाबासाहेब मला तुमचीच मूर्ती घडवायची. मग त्यांना समक्ष बसून 3 ते 4 सिटिंगमध्ये बाबासाहेबांची त्यांनी अर्धाकृती मूर्ती घडवली आणि तिथून बाबासाहेबांच्या सानिध्यात आमचे आजोबा राहिले. गेले शेवटच्या क्षणापर्यंत 56 पर्यंत सोबत होते. त्यांनी बाबासाहेबांनी आमच्या आजोबांना, राजाराम बापूंना पंडित नेहरू यांची ओळख करून दिली आणि त्यांना सांगितलं की ह्या शिल्पकारांना एकदा भेटा. पंडितजी नेहरूंनाही सांगितलं तर त्यांनी पंडित नेहरूंना समक्ष बसून तैलचित्र केलं. ते केल्यानंतर मग बाबासाहेब म्हणाले की संभाजीनगर इथं त्या वेळेस आपल्या औरंगाबाद येथे PS सोसायटी अंतर्गत मी कॉलेज बांधतोय, कॉलेज परिसर आहे माझं, विद्यापीठासारखं करायचं. तर एक शिल्पकार म्हणून तुम्ही जर आलात तर येईल. तर बाबासाहेबांनी दिलेला म्हणजे विचारला हा एक आनंद गगनात न मावणारा हा विषय होता. तर बाबासाहेबांचं हे वाक्य ऐकून आमचे आजोबा एका क्षणात तयार झाले आणि 1954 ते 55 दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये परिवाराला घेऊन आले. मग इथलं PS सोसायटीचं काही काम केलं, कार्य केलं आणि त्यानंतर मग 1960 नंतर मग चौकातले सुशोभीकरण किंवा पुतळे, शिल्प हे घडायला सुरू केले. त्यानंतर 3ऱ्या पिढीमध्ये माझे वडील स्वर्गीय सुभाष राजाराम मडिलगेकर हे या क्षेत्रात आले. हा परिवार कला क्षेत्राला जुळत गेला. एक पिढीवर जी पिढी येईल ती जुळत गेली. त्यांच्या हातावर बरेचसे अनेक शिल्प सुशोभीकरणाचे काम झाले. त्यांच्याकडून मी, माझे धाकटे बंधू समीर मडिलगेकर यांनी मग हा वारसा घेतला आणि त्या वारसासोबत आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजीला एक त्याचा आधार घेत आज आम्ही 51 फूट 111 फूट अशी शिल्प घडवतो. आज आमच्याकडे जे शिल्प घडतात ते अत्याधुनिक, थोडं त्याला एक टच आहे. फाउंड्री आहे. पूर्वी एका वेळेस दिवसभरात 100 ते 150 किलो फाउंड्रीचं काम व्हायचं. आज तो 1 टन ते 1.5 टनापर्यंत आम्ही तो पोहोचवलेला आहे. हा सगळा जो प्रवास आहे हा आम्ही लहानपणापासून वडिलांकडून, आजोबांकडून जे शिकलेला वारसा आहे त्याला आज आम्ही ते एक शिक्षण म्हणा किंवा तुम्ही एक कला वारसा म्हणा हे घेऊन आज आम्ही पुढे चालतो. आपल्या राज्यासह विदेशामध्ये काही मूर्ती वगैरे काही? विदेशामध्ये अशा 1-2 ठिकाणी इथल्या ज्या परिचित मंडळी होती त्यांनी घेऊन गेल्या होत्या. त्यांच्यातर्फे त्यांनी भगवान गौतम बुद्धाची एक डे दिली आहे, बाबासाहेबांची एक डे दिली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची एक वैयक्तिक ह्याच्यावरती घेऊन गेलं. त्यांच्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये? संभाजीनगरमध्ये जवळपास संभाजीनगरमध्ये आहेत, पण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये काम झालेलं आहे. कोणत्या धातूमध्ये? आपण धातूमध्ये ब्रॉन्झ धातूमध्ये करतो, ब्रासमध्ये करतो, गन मेटल आहे, व्हाईट मेटल म्हणून आहे त्याच्यातही करतो आणि हायर प्रीमियम मध्ये सिल्वरमध्ये म्हणजे चांदीमध्ये पण आपण घडवतो. सध्या मग काही ऑफर वगैरे तुम्हाला आलेले बुकिंग वगैरे काही मूर्त्यांसाठी? आता मूर्त्या किंवा शिल्प हे जे बसवतात हे चौकामध्ये किंवा म्युझियममध्ये बसवतात. एक शासनाचा जो नियम आहे त्या शासनाच्या नियमानुसार ज्या परवानगी आहेत त्या परवानगीनुसार ज्या ज्या मागणी आहेत त्या वर्षभर सुरू असतात. काही शासकीय लेवलला जर असेल त्याच्यावर टेंडर्स वगैरे असतात.
तर त्याच्यानुसार आम्ही शासकीय कॉन्ट्रॅक्ट वगैरे भेटतात हो शासकीय कामं घेतो ना. त्याच्यामध्ये बरं. कसं आहे हां. त्यांच्या काही ज्या नियम अटी असतात त्या हां. नियम अटीच्या अधीन राहून हां. कामं मिळतात. बरं. भविष्यामध्ये अजून कोणत्या मूर्त्या बनवणार होती? आता सध्या माझ्याकडे 111 फुटाचं काम सुरू आहे बरं. बजरंग बली यांचं. हां. नाशिक येथे ते उभारण्यात येत आहे. त्याचं काम आता एक जवळपास 30% काम झालेलं आहे. रामाची मूर्ती वगैरे श्रीरामाची मूर्ती आम्ही एक मागच्या वर्षी बसवले पंचवटी येते. हां. त्याचं अनावरण ऑक्टोबर 25 मध्ये झालेलं आहे. बरं. त्या अनुषंगानेच हे 111 फुटाचं काम बरं. आहे. नवीन जे आता राज्यामध्ये देवस्थानं निर्माण होतात तर तेथील काही हनुमानाची मूर्ती वगैरे ते बघितलं? देवस्थानांच्या कोणते- मूर्त्यांच्या ज्या आहेत त्या हां. म्हणजे ज्या आपण ह्याच्या म्हणतो कशाच्या अभिषेकाच्या म्हणतो किंवा हां. त्या तसे काम आम्ही घेतो. बरं. म्हणजे धातूमध्ये जे हां. असतात हां. स्टोन मध्ये नाही काम करत आम्ही हां. पंचधातू अष्टधातू अशामध्ये काम करतो. बरं. उत्सव मूर्ती असो किंवा हां. अभिषेकच्या मूर्ती अभिषेक. अशामध्ये काम करतो. आता सध्या काम चालू आहे मग कोणत्या मूर्त्याचं? आता सध्या मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याचे कामं सुरू आहेत. खानदेशमध्ये पण सुरू आहेत. आणि छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब बडकल गेटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हो. मूर्ती, ते आता किती टीव्ही सेंटर येथील संभाजी महाराजांची मूर्ती, बडकळगडची किती फुटाची ते? ही 15 फुटाची मूर्ती आहे. बरं. उभ्या पोजमध्ये स्टँडिंग पोजमध्ये 15 फुटाची मूर्ती आहे. आता तुमची येणारी जी पिढी आहे तुमची मुलं त्याच्यामध्येच येणार आहेत काय? हो, आता 5वी पिढी म्हणून ते पण उत्सुक आहेत हम्म. त्या क्षेत्रात येण्यात. त्यांचंही कार्य चालू आहे, त्यांचंही शिक्षण सुरू आहे त्याच्यात, हां. त्याला अनुसरून सुरू आहे. समाज बांधवाला तुम्ही काय आवाहन इतर जे करता? कलाकार त्यांना काय आव्हान करतात? कलावंत म्हणजे मेहनत चिकाटी ही प्रत्येक कलाकारामध्ये असतेच. ही फक्त सोडू नये, बरं. हीच फक्त अपेक्षा आहे आणि हाच एक संदेश आहे. बरं. शिल्पकार बरेच आहेत पण आपल्यासारखा शिल्पकार वेगळा, तुमच्यात वेगळं पण असं काय? आमच्यामध्ये मेन म्हणजे आम्ही कॅरेक्टरिस्टिक्स ज्या मूर्त्या आहेत म्हणजे व्यक्तिशिल्प आहे हां. तो हातखंड आहे आमचा. बरं. चल ठीक आहे.